नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं वारं आहे आणि यानंतर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. आपल्या हं. सोबत अरुण गवळी यांच्या कन्या योगिता गवळी आहे. योगिता गवळी देखील येत्या काळात मुंबई महानगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. योगिताजी, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. आणि एकूणच अ, तुम्ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात, कधीपासून ही तयारी झाली आणि कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकांना सामोरं जाणार आहात? नमस्कार सर्वप्रथम. ऍक्च्युली तयारी माझी वर्षभरपासूनच चालू आहे. हं, लोकांशी हमेशा एंगेजिंग राहिलो आम्ही आमच्या पक्षा थ्रू किंवा सोशल एनजीओ थ्रू ना लोकांशी हमेशा कनेक्शन राहिलं आहे. आणि हं, या टायमाला जसे 207 वॉर्ड आमचा हमेशा राहिला असल्यामुळे आणि हं. मग विचार केला की आता लोकांचा पण म्हणणं होतं की तुम्ही या टायमाला उभे राहा. तर ते विचार सर्व अच्छा. करून मी या निवडणुकीला उभी राहिले आहे. एकूण आपण बघतोय की गीता गवळी यापूर्वीपासून राजकारणामध्ये सक्रिय आहे. तुमचे हम्म. वडील अरुण गवळी यांनी देखील, त्यांनी तर तुरुंगात असताना देखील निवडणूक लढवली होती. हो, हो, हो. तुम्हाला निवडणुकीचा विचार तुमच्या डोक्यात येण्यासाठी, खऱ्या अर्थात निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला उतरण्यासाठी मग इतका वेळ का गेला? म्हणजे हा जो 2025चा मुहूर्त का निघाला असं वाटतंय? ऍक्च्युली मी ना खूप एज्युकेशन मध्येच होती खूप टाइम. पॉलिटिकल स्टुडंट राहिली आहे मी आणि माझा हमेशा इंटरेस्ट राहिला आहे पॉलिटिक्समध्ये किंवा सोशल लाईफमध्ये. आणि एल एल बी केलं आणि ते म्हणतात ना एक टाइम आणि एक वेळ असते जेव्हा तुम्हाला यायचं असतं. आणि मे बी तोच हा रिझन असेल उतरायचा. आय बिलीव्ह की सोशल सर्व्हिस आणि लोकांना मदत करायचे खूप वेगळे माध्यम आहे. आणि ते वारसा चालवणे आणि एवढी मोठी जबाबदारी घेण्यासाठी स्वतःही तयार होणे खूप गरजेची गोष्ट आहे. आणि ती तयारी मी हमेशा राहिलीच होती. पण आता आय हं. थिंक कम्प्लिटली तयार आहे मी. तर म्हणून मी आता उतरते. म्हणजे तुम्ही कम्प्लिटली तयार आहात या सगळ्यात निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही. हम्म. तुम्हाला काय आवडेल की योगिता गवळी म्हणून सामोरं जायला आवडेल निवडणुकांना, की योगिता वाघमारे म्हणून जास्त सामोरं जायला आवडेल? कारण दोन्हीकडे काहीसं फेम आहे. अरुण गवळी जरी त्यांची ओळख कोणी गँगस्टर म्हणून करत असेल, कोणी अंडरवर्ल्ड म्हणून करत असेल, मात्र भायखळ्यामध्ये दगडी चाळीमध्ये अरुण हम्म. गवळींना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. हम्म. दुसरीकडे तुमचे पती अक्षय वाघमारे हे देखील एक अभिनेते आहेत. काय हम्म. म्हणून पुढे जायला आवडेल निवडणुकीला? ऍक्च्युली योगिता म्हणूनच, कारण योगिता गवळी ही जोडली गेली आणि वाघमारे ही जोडली गेली. ही माझी कम्प्लीट आयडेंटिटी आहे. आणि ती एक साइड होऊ शकत नाही. डॅडींकडून म्हणजे लोक कल्याण, लोकांचं चांगलं मन म्हणजे यु नो काही एक्सपेक्टेशन न करता लोकांचं कसं चांगलं करायचं, ते काय करायचं ते डॅडींकडून नक्की शिकले. त्याकरिता योगिता गवळी ते असणारच. आणि वाघमारे ह्यांच्याकडून तर नक्की एक फेम लाईफ एक कशी असते ते हँडल करणे आणि लोकांना कसं कॅमेरा समोर येणे हे पण एक हे असतं ते 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 पण शिकून घेतलं. तर हे इन अ वे दोघंच माझे हे आहे, आयडेंटिटी आहे आणि ते मी दोघांकडून लांब होऊ शकत नाही. आपण जर बघितलं तर अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातूनच तुम्ही निवडणूक लढणार आहात हम्म. असं कळतंय. काही कुठल्या पक्षांनी ऑफर दिली होती का? काही चाचपणी झाली होती का तुमच्या माध्यमातून काही पक्षांची? नाही, मला असं जसं काय ऑफर नव्हता. बायखळा कसं आमचाच वॉर्ड आहे, आमचा बाल किल्ला आहे. बायखळ्यात मी राहिली आहे, नांदली आहे आणि लोक आमची आहे. लोकांची गरज काय आहे, आम्ही म्हणजे बायखळावासी म्हणून बायखळ्याला कसा डेव्हलप व्हायला बघतो, त्याच्या लोकांचा कसं चांगला करता येईल ते आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. आणि त्याकरिताच बायखळ्यात उभं राहायची इच्छा आहे. आणि अखिल भारतीय सेनानी आता नाही, गेल्या भरपूर वर्ष डॅडींनी म्हणजे जेव्हा एमपी लढत होते तेव्हापासून खूप कामं केले. माझ्या दीदीने बायखळा परिसरात भरपूर कामं केली पण गेल्या 15-20 वर्ष. तर तेच आम्हाला आमचं ते काम मनापासून असू आणि वेगळी काय बोलतात ना, नेगेटिव्ह पॉलिटिक्स नको होऊ द्या आणि कोणी कोणी काही वेगळं करू नये म्हणून आम्ही ऍज अ फॅमिली पुढे येतोय. तुम्ही बोललात की निगेटिव्ह पॉलिटिक्स होऊ नये, मात्र तुम्हाला हम्म. माहिती आहे की अरुण गवळी यांच्या मागे त्यांची ओळख, त्यांना झालेला तुरुंगवास, या सगळ्या गोष्टी आणि आपसुकच राजकारण म्हटलं की अशा पद्धतीच्या आरोप प्रत्यारोपांना तुम्हाला नक्कीच सामोरं जावं लागणार आहे. की हम्म. एक गँगस्टरची मुलगी, अंडरवर्ल्डची मुलगी, कसं फेस कराल या आरोपांना, किंवा कसं तुम्ही याला उत्तर द्याल निवडणुकीमध्ये? बरं, हा नाव तर लहानपणापासून आम्ही ऐकतोय पण जवळून आम्हाला माहितीये आम्ही काय आहोत, डॅडीनी काय आहे, डॅडींचा स्वभाव काय आहे. आणि लोक बायकाचे त्यांना डॅडी असे म्हणतात.
आणि ते असंही असंच नाही म्हणत किंवा घाबरून नाही म्हणत, ते एक रिस्पेक्ट म्हणून म्हणतात. आणि कसं त्यांनी त्याग केलाय लोकांसाठी. आणि ते आम्हाला बोलताना ऍज मुलगी मला चांगल्यापैकी माहिती आहे आणि ह्याचा मला प्रभाव पडणारच नाही. कारण लोकांना काय, काही पण कोण नाव ठेवू शकतो, पण डॅडीनी जे कामं केली आहेत ते ऍज अ डॉटर आय नो बेटर. आणि तेच मी पुढे घेऊन जाण्याचा विचार करते. नाही फक्त पण आता कसं आहे की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर फक्त भायखळा पुरतं मर्यादित नाही राहील हे इलेक्शन, किंवा तुम्ही डॅडीची मुलगी म्हणून हे इलेक्शन मर्यादित राहणार नाही. संपूर्ण देशाचं लक्ष देखील या निवडणुकीकडे लागलेलं राहू शकतं की अरुण गवळींची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. कसं परसेप्शन एकूणच अरुण गवळीबद्दल लोकांचं आहे हे बदलण्यास तुम्ही मदत करा, नॉट इन अ भायखळा, भायखळ्याच्या बाहेर सुद्धा. ऍक्च्युली आय थिंक पॉलिटिक्सची सध्या गरज आहे. एक युथला एक लाईक माइंडेड युथ पाहिजे, जे डेव्हलपमेंट बेस विचार करावा, जे स्वतः एड्युकेटेडही असावा आणि लोकांना रिअल सेन्स मध्ये कनेक्ट करावा, ना की एक रिलिजन कास्ट बेस पॉलिटिक्स न खेळता डेव्हलपमेंट बेस पॉलिटिक्सची खूप गरज आहे. आणि तोच आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चालायचा हा विचार घेऊनच पुढे वाढणार आहोत. आणि हे एक वेगळा गरजच आहे. आय थिंक दिस अ नीड ऑफ पॉलिटिक्स. कारण एथिक्स थोडे आजकालच्या पॉलिटिक्स मध्ये राहिले नाही, तर एथिकली आपण उभा राहून ते कसं आपण पुढे घेऊन आणि खरं पैकी इन ट्रू सेन्स लोक कल्याण करणे आणि डेव्हलपमेंट करणे खूप गरजेचं आहे. तर तेच विचारधारा मी घेऊन पुढे आली आहे आणि तेच मी निभवणार आहे. तुमच्या काकू खरं तर अखिल भारतीय सेनेतनं नगरसेविका होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. असंही होऊ शकतं की तुम्हाला शह देण्यासाठी तुमच्या काकूंना देखील तुमच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. हो, माझे काकू आता गेले 1 वर्ष झाले असेल त्यांनी ते पक्ष बदललाय. आणि ऑब्व्हियसली ते त्यांची इच्छा असेल त्यांना उभं राहायचं की नाही, पण ही सीट अखिल भारतीय सेनेची आहे आणि लोक कामं आपली राहिली आहेत, दुसऱ्या पक्षाची आहे. म्हणजे या एरियात कधी कोणी काय कामं केली नसेल. आता ही बघायला गेले तर आता ही बायखळा हा साऊथ बॉम्बेचा मेन भाग असूनही किती काय कामं लोकांची राहिली आहे. सॅनिटायझेशन, हेल्थ इश्यूज, क्लीन अप ड्राईव्ह, हे खूप गरजेचं आहे लोकांना. पण 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 तुम्ही जे मुद्दे समोर घेऊन जाणार आहात तर ते तुमच्या काकूंचे मुद्दे अखिल भारतीय सेनेच्याच त्या नगरसेविका होत्या त्या ठिकाणी. म्हणजे हम्म. असं म्हणायचं की त्यांनी काम केलं नाही आणि नाही, यू आर ओपन टू त्यांच्यापर्यंत फाईट ते अगेन्स्ट हर. नो नो त्यांच्यापर्यंत होते, पण त्यांच्यानंतर दुसरे कोण आले ना. त्यांनी त्या प्रमाणे बघायला गेलं तर अखिल भारतीय सेना थ्रू म्हणून ते 2दा निवडून आलेत होते, कारण त्यांचं काम राहिलंय. लोकांचा विश्वास होता, कनेक्टिव्हिटी होती. आणि डॅडीना होता की म्हणजे डॅडी आहेत, पक्ष डॅडींचा आहे, तर ते लोकांचा विश्वास होता म्हणून कामं होत होती. बायखळामध्ये भरपूर बघायला तर तशी इम्प्रुव्हमेंट त्यांच्या काळी झाले आहेत. कारण त्या पक्ष थ्रू काय डॅडींचा पण खास लक्ष असायचं आणि लोक आपली असायची, तर ते आपोआप ती कामं व्हायलाच लागायची ती. पण आता गेले 5-7 वर्ष तुम्ही बघेल दुसरा पक्ष होता आणि तो विषय पुढे काय वाढला नाही गेलाय. आणि आता म्हणजे लोकांचं तर म्हणणं होतं कनेक्शन ही राहिला नव्हतं, जे सध्याचे कार्यकर्ते म्हणजे जे आहे रिप्रेझेंटेटिव्ह, तर ती नाराजगी लोकांनी आम्हाला दाखवली. म्हणून त्यांनी अपेक्षा केल्या की आता तुमच्याच फॅमिलीचा कोणीतरी असून आम्हाला उभे राहा, म्हणून आम्ही हा विचार करून मी हो, उभी पण राहिलो. असं होऊ शकतं की तुम्हाला तुमच्या काकूंच्याच विरोधात उभं राहावं लागू शकतं एखाद्या वेळेस. तुमची तयारी आहे का त्यासाठी? हो, आता पॉलिटिक्स मध्ये म्हटलं की करायला, समजा असं आली परिस्थिती तर करायलाच लागणार आहे. कारण माझा तर निश्चय आहेच की मी उभी राहणार आहे. आता तर पुढे कोणीही असू, त्यातलं तर म्हणतात ना वॉर, पॉलिटिकल हा. वॉर ही म्हणा तुम्ही, काय कॉम्पिटिशन ही म्हणा. कारण पण काय जी परिस्थिती असेल, कारण मी हे विचार करून तर उभी नाही राहणार आहे की समोर कोण आहे. मी माझा विचार करून उभी राहते, लोकांचा विचार करून उभी राहते. तर ते विचार न करता मी आपली लढाई करणार. आपण बघतोय की गीता गवळी ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या असायच्या त्यावेळी अरुण गवळी तुरुंगात होते. हम्म. सुदैवानं आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहात, तर अरुण गवळी तुरुंगात बाहेर आहे. या सगळ्या परिस्थितीत कशी मदत होईल असं वाटतंय तुम्हाला तुमच्या वडिलांची, अरुण गवळींची? पप्पांचं मार्गदर्शन असेल आणि ते मेन आणि एक मॉरल सपोर्ट असेल. आणि त्याच्यापेक्षा आम्हाला काय नाही पाहिजे, कारण एक ॲज अ फॅमिली आम्ही कम्प्लीट आहोत. डॅडी घरी आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आहे आणि काय पाहिजे. आणि एक मार्गदर्शन तर नक्की असेल तर त्याचा नक्कीच फरक पडेल. अ, एक दोन गोष्टी असतात राजकारणात, एक विकासाची लढाई असते, एक परसेप्शनची लढाई असते. अरुण गवळी यांचं परसेप्शन या निवडणुकीमध्ये बदलण्याचा प्रयत्न कराल गेल्या काळातनं जे
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी, गँगस्टर अरुण गवळी, हे एक परसेप्शन आहे. जिंकण्यासाठी तर तुम्ही लढालच, हे परसेप्शन बदलण्यासाठी काय तुमचा अजेंडा असणार आहे? परसेप्शन बघा, लोकांची विचारधारानुसार आणि लोकांच्या अनुभवानुसार ते लोक आपलं परसेप्शन करतात. आणि जसा काळ बदलतो तसा अनुभव आणि विचारही बदलतात. आणि ते लोकांच्या अनुभवाने ते त्यांचं परसेप्शन बदलते. आम्ही असं कोणाला आपण फोर्स करू शकत नाही. आपण फक्त आपलं कार्य करू शकतो. आपण आपला बेस्ट फूट, आपले बेस्ट विचार, आपला इंटेन्शन चांगला काय आहे लोकांसाठी ते पुढे ठेवू शकतो. त्याच्यानंतर ते लोकांचं परसेप्शन वर आहे, हाऊ दे टेक इट अँड हाऊ दे नॉट टेक इट. पण माझं तर लक्ष आहे कम्प्लिटली डेव्हलपमेंट. ओके. राजकीय प्रश्न विचारतो. तुमची म्हणजे अखिल भारतीय सेना आणि शिवसेना, अर्थातच आता ठाकरेंची शिवसेना आपल्याला म्हणावं लागेल, ह्यांची कायमच जवळीक बघायला मिळाली. मग ते कुठल्या स्थायी समितीमध्ये कुठले मुद्दे आले तर अखिल भारतीय सेना त्याला बिनशर्त पाठिंबा द्यायची किंवा यायचे, ते शिवसेनेचे म्हणूनच त्यांना काउंट केलं जायचं. कसं बघता तुम्ही, यावेळी देखील ठाकरे बंधू एकत्र येणार आहे, ठाकरेंचा पाठिंबा असेल का तुम्हाला? आमचं आता ह्या विषयावर काय बोलणे झालं नाहीये आणि काय चर्चा झाली नाही, का अप्रोच आला नाही आमचा पण राहिला नाही, तर त्या विषयावर तर काही विचार पण नाहीये. तर मी काही बोलू शकत नाही. आणि आताची जसं अच्छा. तुम्ही पॉलिटिकल महाराष्ट्राचा बघताय, कधी कोण कुठे, कोण कोणाची युती, कोणाचं काय, कसंही घडामोड होतीये. तर ते आत्ता प्रेडिक्ट करून तर काहीच बोलू शकत नाही. म्हणजे लाईक इट्स टू अर्ली फॉर मी टू नाही, से. अरुण गवळी. येस, अरुण गवळी यांची देखील म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जवळीक राहिलेली आहे. आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. कसं बघता तुम्ही ह्या संपूर्ण राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा? एकीकडे तुमच्या भागात काँग्रेसची वोट बँक आहे, त्यासोबत एमआयएमची देखील वोट बँक आहे. हे या सगळ्यांची आव्हानं कशी आहेत? तुम्ही अभ्यास केलाय का? भाजप त्यांची उमेदवारी लढवणार आहे. मध्यंतरी चर्चा होती, राहुल नार्वेकर गीता गवळींना भेटले, मात्र ते होणं पॉसिबल नाहीये. तुमच्या समोर शिवसेना चा उमेदवार तुमच्या काकू येऊ शकतात, एमआयएमचा आहे, काँग्रेसचा येऊ शकतो, दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचाही उमेदवार येऊ शकतो. ह्या सगळ्यांचं गणित किंवा ह्यांच्या सगळ्यांसोबत राजकीय दोन हात करण्याची कशा पद्धतीने तयारी तुम्ही केलेली आहे? आम्ही त्या विषयावर तयारीच केली नाही. आम्ही आमच्या इलेक्शनवरच जास्त करून तयारी केली. जसं तुम्ही आता म्हटले, सर्वे सर्वे स्ट्रॉंग कंटेंटर आहे, सर्वांचे आपले वोट बँक्स आहेत. आणि या टायमाला सर्वेच उतरणार तर ह्या इलेक्शनमध्ये चांगल्यापैकी बघायला भेटेल, कारण युथ वोटर्स ही भरपूर वाढणार आहे. तर लोकांचा कोणासाठी जास्त फेवरिझम आहे, लोक कोणला म्हणजे खुश आहे की नाही, म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले किंवा एमआयएम किंवा काँग्रेस कोणासाठी जास्त आहे, ते आता ह्या इलेक्शन मध्ये नक्कीच कळेल. कारण हे इलेक्शन ही भरपूर वर्षानंतर होतोय, भरपूर वोटर्स वाढले गेले. लोकांचं समर्थन कोणत्या विचार किंवा कोणत्या पॉलिटिकल मोटिव्हच्या मागे आहे तेही आम्हाला कळून येईल. तो इट इज क्वाईट ऑफ अ चॅलेंजिंग इलेक्शन बघायला गेलं की. आणि ते चॅलेंज तो आम्ही कसे अरुण गवळी उभे. देखील बाहेर आहे. हो. तर ते चॅलेंज आम्ही कसं ते उभं एक करून आम्ही आम्हाला कुठे कोणत्या पोझिशन मध्ये बघतो ते आम्ही त्याच्यावर जास्त लक्ष करतोय, रादर दॅन कोणाबरोबर जायचं नाही जायचं ते आत्ताचा विषयच नाहीये खरं बघायला गेलं की. ओके. तर पण तुम्ही वाटतं की यावेळच्या नगर परिषदे मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही जाणार नगरसेवक म्हणून? पूर्ण विश्वास आहे तुम्हाला? मला विश्वास आहे. मला, कारण हा विश्वास मला लोकांनी दिलाय. आणि मला एक फिलिंग आहे की आय विल रीच टू अ बेटर पोझिशन. आता ह्या टायमाला निवडून आल्यावर आपण ती गणित करू की ह्या टायमाला किती एज्युकेटेड आहेत की नाही. तर माझं एज्युकेशन राहिलं आहे पॉलिटिकल सायन्स ओनली, अँड ॲज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स आय वुड एक्सपेक्ट की आता थोडे एज्युकेटेड उमेदवार पाहिजे बीएमसी मध्ये किंवा एमएलएच्या ह्याच्यामध्ये. का? कारण ते जे विचारधाराने चालतात ते इन्फ्लुअन्स नसून डेव्हलपमेंट बेस्ड असतात अगेन. आणि लोकांसाठी एक चांगली पॉलिसी क्रिएट करणे, लोकांसाठी एक चांगला एम्पॉवरमेंट बेस क्रिएट करण्यासाठी आय थिंक एज्युकेशन रिअली हेल्प्स. एज्युकेशनचा नक्कीच एक पाठिंबा असतो की माणूस लोकांना एक चांगल्या मार्गदर्शनाखाली ऍक्च्युअल सेन्स मध्ये एक चांगला रिप्रेझेंटेटिव्ह बनून लोकांना हेल्प करू शकेल. ओके. तर सगळे आव्हानं स्वीकारायला तुम्ही तयार आहात निवडणुकीमध्ये? जे कुठली आव्हानं तुम्हाला समोर येईल, मग ते एक सुशिक्षित उमेदवार म्हणून असेल, अरुण गवळीची मुलगी म्हणून असेल, त्यासोबतच एक या अखिल भारतीय पक्षाची सदस्य म्हणून असेल, सगळे आव्हानं स्वीकारायला तयार आहात?
हो, ते सर्व करूनच मी मैदानात उतरते म्हणजे ना, हे सर्व आव्हान आहेच, इट्स अ पार्ट ऑफ इलेक्शन्स आणि ते नक्कीच एक्सेप्ट करूनच मी उतरते. आणि माझा बेस्ट फूट पुढे ठेवेल आणि बेस्ट करेल, एवढंच सांगू शकते. लेट्स सी, अपेक्षा करूया कशा पद्धतीने अ, मतदार यावेळी निकाल देतात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत बातचीत थँक्यू केल्याबद्दल. सो मच. अक्षय कुटकेलवार, एनडीटीव्ही मराठी, मुंबई. थँक्यू.